कुठल्याही व्यक्तीला जर दबाव असेल तर तो त्याची तक्रार 24 तासाच्या आत करावी लागतं. 24 तासाच्या आतमध्ये. आणि ते गृहमंत्री असताना त्यांच्यावर दबाव कोण तयार करणार आहे? मग गृहमंत्र्यासारखा व्यक्ती इतका हतबल की माझ्यावर दबाव टाकला, माझ्याकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या होत्या, हे आता लोक ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे. खोटारडेपणा आहे. आणि इतक्या दिवसानंतर राजकीय या वातावरणामध्ये अशा कपोलकल्पित बातम्या तयार करून कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे हे महाराष्ट्राला कळतं आहे की हे राजकारण आहे. पण स्वतःच अनिल देशमुख साहेबांनी गिरीश महाजनाबद्दल जे काही षडयंत्र केलं ते षडयंत्र मात्र आता सरकारी अधिकाऱ्यांनी समोर आणलेलं आहे. मला वाटतं आता जेव्हा अत्यंत सिरियस प्रकरण अनिल देशमुखाबद्दल सरकारच्या अधिकाऱ्याकडे आहे तेव्हा अशा बातम्या तयार करून किंवा असं नरेटिव्ह तयार करून मूळ प्रकरणाला भरकवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. सिक्वेन्स जर बघितला तुम्ही तर आधी मनोज जरांगे, श्याम मानव, अनिल देशमुख ज्या प्रकारे फडणवीसांना लक्ष करते कुठेतरी जाणीवपूर्वक राजकीयतून हे होताना दिसतं असं वाटतं. यामागे शरद पवार असल्याचा आरोप होतोय फडणवीसांना टार्गेट करण्याचा. देवेंद्र फडणवीसजींना टार्गेट करण्याचं काम उद्धव ठाकरे सरकार आल्यापासूनच होत आहे. आणि देवेंद्रजी सत्तेमध्ये असणे म्हणजे या सर्वांचे अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार बंद होणे असं आहे. यांची मनमानी थांबवणे असे आहे. देवेंद्रजी सत्तेत आले तर आपल्या अनेक गैरव्यवहाराला त्या ठिकाणी उकळून काढण्याचं काम देवेंद्रजी करतात. आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या नावाचा एक भीती या सर्व काँग्रेस, शरद पवार गटांचे आणि उद्धव ठाकरे गटांच्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे काही करून देवेंद्रजींना थांबवा याकरता मग असे वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये असा एक समाज तयार करणे ज्यामध्ये कन्फ्युजन निर्माण तयार होईल अशा अनेक युक्त्या त्यांनी तयार केल्या आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये, मागासवर्गीय समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये समाजामध्ये भांडणं लावून सामाजिक वातावरण या महाराष्ट्राचं बिघडवणे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं प्लॅनिंगनी या महाराष्ट्राच्या समाजाला डिस्टर्ब करणे आणि यातनं देवेंद्रजींना त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करून या महाराष्ट्राला असुरक्षित करण्याचं काम या इंडी आघाडीचे लोक, महाविकास आघाडीचे लोक करतायत. पण आता महाराष्ट्राची जनता लोकसभेच्या निवडणुकीत जनतेला कळलं आहे की मोदीजीला मत न दिले म्हणजे या देशाचं काय नुकसान होऊ शकतं. मोदीजीला मत न दिल्यामुळं कसे पाकिस्तानचे झेंडे या महाराष्ट्रात रॅलीच्या माध्यमातून फळकतात. मोदीजीला मत न देणे म्हणजे कसं महाराष्ट्राचं नुकसान आहे हे लोकांना कळलं आहे. आणि त्यामुळं जे यांनी षडयंत्र तयार केलं होतं, खोटारडेपणा तयार केली होती, पुढच्या काळात मात्र आता महाराष्ट्राची जनता ही सजग झाली आहे. आणि यातनं मला वाटतं पुढं आपल्याला महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून त्यांचे मनसुबे हे ध्वस्त होतील. काही नवीन निवडणुकीच्या तोंडावर श्याम मानव एक प्रकारे महाविकास आघाडीचा प्रचार करते आहे ना, अशा पद्धतीचे गंभीर आरोप निवडणुकीच्या तोंडावर करतात. नाही, अनेक लोक आहेत, एकटे श्याम मानव नाही आहेत. यांनी जवळपास 68 लोकांची टीम तयार केली आहे. 68 लोकांची टीम काम करते आहे. वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळे विषय घेऊन काम करत आहेत. आणि ह्या टीम अत्यंत महाराष्ट्रासाठी घातक आहेत. जहेरी टीम तयार केल्या आहेत. म्हणजे एक प्रकारचा मनुष्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट करणे, सामाजिक परिस्थिती बिघडवणे, सामाजिक स्वास्थ्य खराब करणे,
समाजामध्ये तेढ निर्माण करणे, हे जे तुम्हाला दिसतं ना आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती, एक 68-70 लोकांची टीम त्यांनी तयार केली आहे. वेळ आली तर आम्ही नावही सांगणार आहोत. या महाराष्ट्राला बिघडवण्याचं काम कोण करताय, या महाराष्ट्राला सामाजिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम कोण करताय. पण एक मात्र याचे सूत्रधार आहे, महाविकास आघाडीचे लोक सूत्रधार आहेत. यांनी एक मोठी टीम तयार केली आहे, मोठे सेंटर तयार केले आहे आणि हे सेंटर्स त्या भागामध्ये त्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात आहे. मुख्य कोण आहे, सूत्रधार कोण आहे त्याचं नाव? महाविकास आघाडीचे नेते हे सूत्रधार आहे, त्यांचे नाव आम्ही सांगू. आणि 68-70 लोकांची टीम तयार करून या महाराष्ट्रातल्या समाजामध्ये विषमता निर्माण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि महाराष्ट्राला अत्यंत मागं नेण्याचं काम ही टीम करताय. राजकारणाकरता महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्याकरता ही टीम काम करते आहे आणि या टीमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राला मागं नेण्याचं काम होत आहे. फेक नरेटिव्ह नाही आहे. या महाराष्ट्राला 50 वर्ष मागं नेण्याची जी सामाजिक रचना खराब करण्याचं काम, म्हणजे त्यांचा उद्दिष्ट वेगळा आहे. महाविकास आघाडीला सत्ता द्यायची आहे, पाकिस्तानचे झेंडे फडकवायचे आहे आणि अजून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण करायची आहे, बौद्ध समाजामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण करायची आहे, आदिवासी समाजामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण करायची आहे. आणि या ठिकाणी तर ज्या पद्धतीचं षडयंत्र ते षडयंत्र आम्ही आज उद्या उघड करू. विदर्भामध्ये, नागपूरमध्ये आणि प्रामुख्याने जे अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये ज्या लोकांचे घरं वाहून गेले, पीक पाण्याचं आणि घरांचं नुकसान झालं, ती नुकसान भरपाई लोकांना मिळाली पाहिजे याकरता हा दौरा आहे. आणि संपूर्ण नागपूर जिल्ह्याचा, विदर्भाचा आणि पूर्व विदर्भाचा आढावा मी घेणार आहे. असं आहे, महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी मागच्या 5 वर्षामध्ये, मागच्या 10 वर्षात मोदीजींनी आज विकसित महाराष्ट्र दिसतो आहे. महाराष्ट्राला कुठंच मागं ठेवलं नाही आहे. आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे आम्ही की महाराष्ट्राला या बजेटमधनं काय मिळालं, महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या कुठल्या योजनेचा लाभ किती मिळाला. उलट उद्धव सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माननीय मोदीजींनी कितीतरी विकासाच्या योजना महाराष्ट्राला देण्याचं मान्य केलं, महाराष्ट्राला दिल्या. पण उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये 14 योजना केंद्र सरकारच्या बंद पाडण्याचं पाप हे त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारने केलं. गरीब माणसाची प्रधानमंत्री योजनासारखी योजना बंद पाडली. मग एकनाथ शिंदे सरकारने मोदींच्या योजना पूर्ण लागू केल्या. त्यापूर्वी देवेंद्रजींनी 5 वर्ष मोदींच्या योजनावर काम केलं आणि आता पुढचे 5 वर्ष आमचे दोन्ही सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार काम करेल, डबल इंजिन सरकार काम करेल. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती आपल्या माध्यमातून, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास, महाविकास आघाडी म्हणजे मोदीजीच्या योजना थांबवणे, महाविकास आघाडी म्हणजे एकनाथ शिंदे सरकारच्या योजना बंद पाडणे, महाविकास आघाडी म्हणजे अन्नाची योजना बंद पाडणे, घरोघरी अन्न देण्याची, महाविकास आघाडी म्हणजे 3 सिलेंडरची योजना बंद पाडणे, महाविकास आघाडी म्हणजे लाडली बहिणा योजना बंद पाडणे. आणि त्यामुळं हे खोटारडे ज्यांनी महिला बहिणींना खोटं बोलले, 8,500 खटाखट निवडून सांगितलं, आता आमचं सरकार पटापट काम करत आहे. आणि त्यामुळे हे पिसाळलेले आहे, हे पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे घुमते आहेत आणि यांना आता जनता विचारणार नाही. यांच्या खोटारडेपणामध्ये एकदा जनता गेली आहे, पुढं मात्र चांगले निकाल दिसतील. मला वाटतं पुण्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर पावसाचा अलर्ट आहे. त्या ठिकाणी प्रशासन अलर्ट होईलच. मी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसाहेब, पालकमंत्री अजितदादा आहे, त्यांच्याशी बोलेल. पण मला वाटतं त्यांनी यापूर्वीच पालकमंत्री म्हणून त्याची दखल घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.
तर जी काही परिस्थिती तयार होईल त्याला परिस्थितीला प्रशासन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करेल. अजितदादांनी काल फडणवीस आणि अजितदादांची भेट झाली. अजितदादा परवा रात्री अमित शहाजींना भेटून आले. जागा वाटपाचं सूत्र ठरते आणखी काही आहे? नाही, एक अजित पवार हे या महायुतीमधले अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. त्यांना या महायुतीमध्ये आपला पक्ष मांडण्याची पूर्ण मुभा आहे. त्यांना एखादी गोष्ट अमित भाईंना सांगायची असेल, शेवटी आमचं केंद्रीय नेतृत्व आहे जे नेतृत्व इंटरव्हेन्शन करते या संपूर्ण जागा वाटप वगैरे, आणि शेवटी जागा वाटप कोण करणार आहे? आमचं केंद्रीय नेतृत्व बसणार आहे, 3 नेते बसणार आहे. त्यामुळं काही बाबी अशा असतात जे केंद्रीय नेतृत्वाला सांगायचे असतात, त्यात गैर काही नाही आहे. अजितदादा जर अमित शहाजीला भेटले असतील तर महाराष्ट्राच्या एकंदरीत विकासाच्या योजनेलाच भेटले असतील. शेतकऱ्यांचा मुद्दा पुढे करून बच्चू कडू स्वाभिमानी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न करून पुढे जातात. नाही, प्रत्येकाला आपापल्या आघाड्या आपापल्या निवडणुका लढायचा अधिकार आहे. जेवढ्या आघाड्या तयार होतील त्यांनी आपापल्या निवडणुकीमध्ये आपापलं संख्याबळ वाढवण्याकरता ते काम करतात आहे आणि प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.